मटार पनीर बनवण्यासाठी प्रथम आपण 1 वाटी ताजे मटार उकळत्या पाण्यात घालूया आणि 2 मिनिटे व्यवस्थितपणे उकळून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता मटार शिजेस्तोवर आपण इथे एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण पाव चमचा बटर घालूया. बटर मेल्ट झाल्यावर लगेचच 1 वाटी 100 ग्रॅम आपण इथे पनीर घेतले आहे. ताजे पनीर इथे घ्यायचे आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे बटरमध्ये व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस्तोवर परतून घ्यायचे आहे. त्यामुळे जे पनीर आहे ते ग्रेव्हीत घातल्यावर विरघळत नाही. पाहू शकता पनीर अगदी व्यवस्थित तळले गेले आहे. इतपतच पनीर व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहे. लगेचच ते वाटीत काढून घेऊया. त्यानंतर पाहू शकता मटारही अगदी व्यवस्थित उकडले गेले आहेत. लगेचच चाळणीने त्यातील पाणी व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि तेही बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे. ते दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून या गॅसवर आपण इथे कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 2 मोठे चमचे आपण तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचा जिरे घालूया आणि त्याबरोबरच आपण किसून घेतलेला कांदा घालूया. इथे कांदा किसूनच घ्यायचा आहे आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईस्तोवर मीडियम गॅस करून सतत ढवळून परतून घेऊया. साधारणतः 4 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित शिजला आहे. लगेचच त्यामध्ये हिरवी पेस्ट घालूया. 2 ते 3 चमचे हिरवी पेस्ट मी इथे घालत आहे. ती तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच 1 वाटी आपण टोमॅटो प्युरे घालूया. त्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धनेपूड हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. ग्रेव्ही शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटे मंद गॅस करून शिजवून घेऊया. 2 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे. लगेचच उकडलेले मटार घालून व्यवस्थित साधारणतः 1 ते 2 मिनिटे ग्रेव्हीमध्ये परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यावर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया. झाकण लावून ही ग्रेव्ही शिजवून घेऊया. आता लगेचच आपण ग्रेव्हीला उकळी आल्यावर तळून घेतलेले पनीर घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पुन्हा कढईवर झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवून ही ग्रेव्ही थोडीशी आटवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित आटली आहे. लगेचच अर्धा चमचा त्यामध्ये साखर घालूया आणि गरम मसाला त्यामध्ये चिमूटभर घालूया. बरोबरच वरती चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर घालूया. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता कढईवर पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटभर एक वाफ येऊ देऊया. म्हणजे आपली मटर पनीरची भाजी खाण्यास तयार होईल. पाहू शकता अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी तयार झाली आहे. लगेचच गरमागरम ही मटर पनीरची भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली चमचमीत अशी ढाबा स्टाईल घरगुती मसाले वापरून मटर पनीरची भाजी.